नमस्कार सर्वांना. आज आपल्या स्वराज्य निवारा वृद्धाश्रमात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन बौद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वैरमणि, सिक्खापदं समर्पयामि. अदिन्नदाना वैरमणि, सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वैरमणि, सिक्खापदं समादयामि. मुसावादा वैरमणि, सिक्खापदं समादयामि. सुरामेर्यमज्जपमादठाना वैरमणि, सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. मी व सर्व मायमाऊलींनी बुद्धपूजा अगदी शांत पद्धतीने संपन्न पार पाडली. बुद्धपूजा संपूर्ण झाल्यानंतर मी मायमाऊलींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्राबद्दल थोडीशी माहिती दिली. तर आज 6 डिसेंबर 2025 आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 69वी महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यातून आपल्याला सोडून गेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत जर बघायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला आणि त्यांचं निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झालं. मुंबईच्या दादर येथे चैत्यभूमीवर जैन समुदाय इथे बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येतो. आज बघायला गेलं तर बाबासाहेब हे कोणी एका जातीचे नाही आहेत, तर हे बहुजनांसाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत केली यासाठी आहे. पण आज बघायला गेलं तर चित्र थोडं वेगळं होतं.
तर आज आपल्या या निवाऱ्यामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण अभिवादन केलेलं आहे. आता याच्या मागचंही कारण बघायला गेलं तर आपण सगळ्यांनी बाबासाहेबांचे आभार मानले पाहिजेत. कारण बाबासाहेबांनी जो संविधान लिहिला आणि त्या संविधानातून मिळालेल्या अधिकारामुळे आज माझ्यासारखा नवतरुण आज कुठल्या तरी उच्च शिक्षणाकडे वळला आणि शिक्षण घेऊन आज या निवाऱ्याची स्थापना केलं. हे केवळ जर ठरलं असेल तर बाबासाहेबांच्या संविधानामुळे ठरलं. नाहीतर कमरेला झाडू आणि गळ्यामध्ये मडकं इतकंच लायकी असलेला आमचा तरुण असेल किंवा आमची मागची पिढी असेल किंवा आपली जी बहुजन वर्गाची जी मागची पिढी होती यांना पाण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. जर बघायला गेलं तर आपल्या महाडमध्ये चौदार तळ्याच्या ठिकाणी बघायला गेलं तर चौदार तळ्याचा सत्याग्रह हा सुद्धा पाण्याच्यासाठी झाला. म्हणजे पाणी सुद्धा पिण्याची मुबलकता नव्हती. तर संविधानातून आपल्याला संपूर्ण अधिकार मिळाले आणि संविधानाच्या जोरावरती माझ्यासारखा नवतरुणाने उच्च शिक्षण घेतलं आणि उच्च शिक्षण घेतल्यामुळे तुम्हा आम्हाला आपल्या सर्वांना या निवाऱ्यामध्ये राहण्याचा अधिकार मिळाला. ठीक आहे. तर बाबासाहेबांचे हे उपकार आपण कधीच विसरले नाही पाहिजे. आज आपल्याला जो काही नैतिक अधिकार आहे आज हक्काने स्वाभिमानाने आपण जे जगतोय हे बाबासाहेबांमुळे जगतोय किंवा आपल्या महापुरुषांमुळे जगतोय. आज छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, राजश्री शाहू महाराज असतील किंवा अन्य सर्व या महापुरुषांमुळेच आज आपण स्वाभिमानाने जगतोय. आज आपला जो काही बहुजन वर्ग आहे, जो काही भारत आहे हा स्वाभिमानाने थाटामध्ये आज हक्काने जगत आहे. ठीक आहे. तर आजच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने बाबासाहेबांना आपण सर्वांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे. ठीक आहे. कार्यक्रमात शेवटी सरनते घेऊन आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. नति मे शरणंगयं बुद्धो मे शरणंवनं एतेन सज्जवजेनं होन्तु मे जयमंगलम्. नति मे शरणंगयं धम्मो मे शरणंवनं एतेन सज्जवजेनं होन्तु मे जयमंगलम्. नति मे शरणंगयं संघो मे शरणंवनं एतेन सज्जवजेनं होन्तु मे जयमंगलम्. साधु साधु साधु. संपूर्ण पूजा संपन्न झाली व बाबासाहेबांना अभिवादन करताना संपूर्ण सर्वांनी आपल्या हातामध्ये पुष्प ठेवले होते. सर्वांनी आपल्या हातातले पुष्प बाबासाहेबांच्या चरणावरती अर्पण केले आणि अक्षरशः आजचा कार्यक्रम हा दुःखमय वातावरणामध्ये छानरित्या संपन्न पार पडला. सर्वांच्या समोर ही महापरिनिर्वाण म्हणजेच एक नवा वेगळं काहीतरी होतं. परंतु त्यांना समजावून सांगितल्यानंतर बाबासाहेब नक्की काय हेही त्यांना जणू कळले होते. हे त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होते. कित्येकांनी बाबासाहेबांना अगदी त्रिशरण घेतानाच वंदन केलं होते. जसे की बघता हा आमचा उक्या खूप छान पद्धतीमध्ये बाबासाहेबांना वंदन केलं. जणू बाबासाहेब त्याला समोरच उभे दिसल्यागत झाले. बाबासाहेबांचं चारित्र्य समोरच उभं राहिलं असं त्याला स्पष्ट दिसत होतं आणि खूप शांत पद्धतीने हा आजचा कार्यक्रम छानरित्या पार पडला. तुम्हाला या निवाऱ्यातील या सर्व उत्सवांची त्याचप्रमाणे पुण्यतिथी असेल, जयंती असतील या सगळ्यांच्या व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आजचा हा संपूर्ण व्लॉग आपल्याला कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही नक्कीच या स्वराज्य निवाऱ्याला भेट द्या. आपली एक मदतसुद्धा या मायमाऊलींच्या चेहऱ्यावरती एक अनोखा आनंद आणू शकतो. तुमच्या मदतीनेच या मायमाऊल्यांचं आयुष्य आपण सुखरूप समाधानाने आणि आनंदाने सांभाळत आहोत. या निवाऱ्यावरती राहणाऱ्या सर्व मायमाऊल्या या आपल्या मदतीमुळे 2 घास सुखाचे खात आहेत. खरं तर या निवाऱ्याची सुरुवात ही एक वेगळ्या पद्धतीने झाली होती आणि आज संपूर्ण रायगडमध्ये या निवाऱ्याचं नाव लौकिकता आहे. आपण सर्वांनी एकत्र आलो तर यांना एक वेगळा आधार मिळतो. यांच्या आयुष्यात दुसरं आपल्याशिवाय कोणीच नाही आहे. आपण आहोत त्यामुळे ह्यांचा दिवस अगदी आनंदाने जात आहे. आपण सर्वांनीच या मायमाऊल्यांना आपली माणसं, आपली जबाबदारी म्हणून आपण एकत्र येऊन यांच्या सुखदुःखात आपण एकत्र येणं आहे. मी माझ्या पद्धतीने जितकं काही शक्य आहे ते सर्व करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण सर्वांनी नक्की साथ द्या. धन्यवाद. आपला दिवस शुभ जाओ. थँक्यू.